जळगाव दामोदमध्ये ड्रायव्हर आक्रमक। हिट अँड रन कायद्याविरोधात जळगाव दामोदमध्ये ड्रायव्हर संघटना आक्रमक। केंद्र शासनाने घेतलेल्या हिट अँड रन ह्या चालकाविरोधातील कायदा मागे घेण्यासाठी आज दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी उपविभागीय अधिकारी मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना लेखी निवेदनाद्वारे सादर करण्यात आले। याबाबत सविस्तर वृत्त असे की केंद्र सरकारने जो चालकाविरोधात कायदा केला आहे तो अपघात झाल्यास 7 लाख रुपये दंड तसेच 10 वर्ष सजा कारावास असे प्रावधान दिलेले आहेत। सदर कायदा विरोधात सर्व आम्ही चालक स्टेरिंग छोडो आंदोलन करणार आहोत। या आंदोलनामध्ये आमच्याकडून चक्काजाम, रास्ता रोको, इतरांना कोणत्याच प्रकारचा गोंधळ होणार नाही व जोपर्यंत केंद्र सरकार हा कायदा मागे घेणार नाही तोपर्यंत आमचे लोकशाही मार्गाने स्टेरिंग छोडो आंदोलन शांतता मार्गाने चालू राहील। तरी 9 जानेवारी रोजी रात्री 9 वाजतापासून डायमंड ट्रान्सपोर्ट बायपास रोड जळगाव दामोद येथे सदरचे आंदोलनात सुरुवात करीत आहे। जर कोणी खोडसाळ कोणी कोणाच्या गाडीचे नुकसान झाले असे केल्यास त्यास तो स्वतः जबाबदार राहील। त्याच्याशी आमचा कोणताही संबंध राहणार नाही करिता लेखी निवेदन माहिती व कारवाईसाठी सादर। निवेदनाच्या प्रतिलिपी ठाणेदार जळगाव दामोद यांना दिले आहे। निवेदनावर सय्यद जुनेद, सय्यद हुसेन, दिलीप दाभाडे, अहमद खान, लियाकत खान, जावेद खान, सय्यद नफीस, सलीम शेख, भागवत राजपूत, आकाश वानखडे, अजिंक्य नरसेकर आदींसह बहुसंख्येने चालक या ठिकाणी उपस्थित होते। IB7 न्यूज जळगाव दामोद। आज जळगाव जामोद के सभी ड्राइवर भाइयों के मार्फत जळगाव जामोद के पुलिस निरीक्षक थानेदार साहब को एक निवेदन दिया गया है। हमारी जळगांव के जो ड्राइवर वासी है उनकी एक मांग है, जो केंद्र की सरकार ने जो काला कानून संसद के अंदर पास किया है उसको जल्द से जल्द रद्द करे। अन्यथा अगर ऐसा नहीं होता है तो जळगांव जामोद के जो जितने भी ड्राइवर है वो सड़क पे उतरेंगे और अपना विरोध दर्शाएंगे। ड्राइवर एकता जिंदाबाद, ड्राइवर एकता हमने चालू किया है। जब तक ये कायदा वापस नहीं होता जब तक हमारा स्ट्रीट छोड़ो आंदोलन चालू रहेगा। कोई ड्राइवर गाड़ी के ऊपर नहीं जाएगा और ये शासन को हमको बताना है कि हमारे ड्राइवर की एकता कितनी है और ये कायदा हम वापस लेकर रहेंगे।